नाही सामधाम दंडभेद आमच्याकडे कसला समजावून सांगणं. आता बरेच जणांना उमेदवारी मिळाली, कोणाला पक्षाची जबाबदारी देता येईल आता येणाऱ्या काळामध्ये, कोणाला अन्य काही जबाबदाऱ्या देता येईल. अन्याय झाला तर आता समजावून तर सांगावं लागतं कार्यकर्त्यांना. पण ही आमच्या जागेवर बसून जर बघितलं तर 4-4, 5-5 इच्छुक असताना एकालाच उमेदवारी दिली जाईल, नॅचरली 4 लोक नाराज होतात. या भूमिका सुद्धा कार्यकर्त्यांना समजून सांगितलं तर कार्यकर्ते समजतात. असं काही समजत नाही अशातलं काही बात नाही. भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे आणि अपक्षांसोबतच त्यांच्या पक्षातील नाराज कार्यकर्ते इतर पक्षात पण गेले आहेत, त्यांना उमेदवारी मिळाली आहे, कुठच्याही पक्षात आले. भाजप अस्वस्थ झालाय पण या सगळ्यामध्ये आउट होईल. हे पहा, भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला फार गोड वाटत होतं. याला घे त्याला घे त्याला घे, स्वतःकडे माणसं असतानाही मी जिथं माणूस नाही तिथं दुसऱ्याचा माणूस घेतलेला मी समजू शकतो, असं होत असतं. पण जिथं तुमच्याकडे सक्षम माणूस असतानाही तुम्ही दुसरीकडचे लोक घेऊन स्वतःच्या पक्षात घेतले, त्यांना उमेदवार दिले, नॅचरली तुमचे लोक दुसरीकडे गेले. कित्येक लोक तर आमच्याकडे सुद्धा अप्रोच झाले, पण आम्ही ही भूमिका मांडली की जिथं आमचा सक्षम उमेदवार तिथं आम्ही दुसरा आलेला. पण जिथं आमच्याकडे उमेदवाराची कमतरता आहे तर समोरच्यापेक्षा सक्षम नाही, असं आमच्याकडे 1-2-3 ठिकाणी तुरळक घटना घडलेल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटतं. आता स्वतःचे गेल्यावर आता कसं वाटतं, गोड वाटतं, असंच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीला. कारण तुम्ही एक आरोप केला होता की दुखावणं सुरू आहे, थोडं उलगडून सांगाल काय नक्की करत आहे? हे बघ, उलगडून सांगण्यात मला कोणत्याही अधिकाऱ्यांना अडचण आणायचं नाही. पण सुपर क्लासवर एका अधिकाऱ्याने एका आमच्या उमेदवाराला फोन केला आणि तो अधिकारी कोणाच्या जवळचा आहे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. कारण त्या अधिकाऱ्याचा फोन यायच्या 10 मिनिटं आधी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, नाव घेतो, यांनी त्या उमेदवाराला फोन केला होता. कोणाच्या फोनून केला होता, काय केला होता, हेही आमच्याकडे व्यवस्थित आहे, जर त्यांनी नकार दिला तर. परंतु अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही. कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे, धनगर समाजाचा आहे. पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या मान असताना उमेदवारी दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता, याला धमक्या दिल्या जातात, याला आधी प्रलोभन दिलं जातं की 25 लाख देतो, 15 लाख देतो, 10 लाख देतो, 20 लाख देतो. नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो. अशा धमक्या यांचे बगल बच्चे देत आहेत. मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय, महापालिका तुमच्या बापाची आहे? तुमचे घर फार अधिकृत आहे का मग? दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर? आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो. पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो, काल मी दिलेला आहे. मला असं वाटतं याचा सगळ्यांचा हिशोब ठेवला जाईल. योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकू. त्याची कॉल रेकॉर्डिंग आहे का आणि तुम्ही जाहीर करणार आहात? हे पण मी नावानिशी आरोप केला, लपून छपून केला नाही, आणि माझ्याकडे काही डिटेल्स आहे म्हणूनच मी आरोप केला. नाही तर मी कसं काय आरोप केला असता? मी म्हणलं असतो एका मंत्र्यांनी, मी सांगतोच ना नाव तुम्हाला. मंत्र्याच्या पलीकडे जाऊन अधिकारी असं करणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हो, निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग पण होऊ शकतो. बरोबर आहे. मग त्या संदर्भातला गुन्हा दाखल तात्काळ होऊ शकतो. तर त्या अधिकाऱ्याचं नाव का काढत नाही आणि मला असं वाटतं, असा आग्रह तुम्ही का धरत नाही किंवा पोलीस ठाण्यात का जात नाही? नाही, मला असं वाटतं सर्वच अधिकारी तसे नसतात. मी तक्रार केली तर तो अधिकारी 100% सस्पेंड होईल, निलंबित होईल. मी कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, मी या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. मला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही, ही माझी नम्र भूमिका आहे. त्या अधिकाऱ्याकडे जाऊन व्यवस्थित त्याच्या चेंबरला जाऊन मी सांगेल, एक कानाखाली वाजवायला लागलं तर त्याच्या, पण त्याला जाऊन सांगेल मी. अधिकारी कोण आहे, ते कोण आहे ते तरी कळलं पाहिजे. नको 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 नको, मला मी सांगितलं त्याच्या पोटावर मला पाय नाही द्यायचं.
एवढंच सांगतो. त्यांनी असाच गंभीर गुन्हा करत राहावा का लोकशाही? आता नाही करणार, आता त्याच्यावर पोहोचलेलं आहे सगळं. तुमच्या उमेदवाराची मटका पाहायला लागेल तर तुमच्या जवळचा आहे का अधिकारी? नाही माझ्या जवळचं कोण, माझ्या जवळचा शिवसैनिक असतो, लक्षात ठेवा. बाकी ते नाही. राहुल नार्वेकरांवर पण असेच आरोप झाले होते की त्यामुळे त्यांनी तांबे आउट संपवल्यामध्ये- आहेत का आता? काय? हा, तर सर. राहुल नार्वेकरांनी वर पण असेच आरोप झाले, धमकावलं. त्याबाबतचा अहवाल आता महापालिका आयुक्तांकडून निवडणूक विभागाला मागवलेला ही आहे. सत्य घटना आहे. ते मागवली आहे. ही सत्य घटना आहे. मी काल तिथल्या संबंधित विभागाशी बोललो, तिथल्या काही उमेदवारांशी बोललो. उमेदवारांनी तिथं जाऊन टोकन घेतलं, पैसे भरले, सगळं झालं. राहुल नार्वेकर स्वतः उमेदवार नाही, काही नाही. विधानसभेचे अध्यक्ष हे तिथं जातात कसं, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे यंत्रणेवर दबाव आणतात. आणि ज्यांनी टोकन घेतलं होतं, कारण गर्दी मोठी होती, रिसिप्ट घेतली होती, पैसे भरलेले, अशा लोकांना फॉर्म भरू दिलं गेलं नाही तिथं काल परवाच्या दिवशी. त्यांना बाहेर काढलं गेलं. आणि हे तर सत्तेची तर मस्ती आहे ना, सत्तेचा माज आहे. निवडणूक आयोग जे आपण म्हणतो की स्वतंत्र आहे, हे कोणता निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? आणि हे ठिकठिकाणी होतंय. मला असं वाटतं ज्यावेळेस जनता आणि वेगळे दुसरे विरोधातले राजकीय पक्ष जागृत होतील ना, तर अशा अधिकाऱ्यांचं मला असं वाटतं नीट राहणार नाही. मग यांची सगळ्यांची दिंड काढावंच लागणार आहे. मग शिंदे गटामध्ये खूप जास्त घरातच उमेदवारी देण्यात आली. मुंबईत सुद्धा नातेवाईकांचा भरणा आहे. 8 आमदार खासदारांच्या घरात उमेदवारी आहे. ते आपल्या संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या घरात दोघांना उमेदवारी, घरातच भरपूर तिकीट वाटप झालेलं आहे. हे पहा, आता हे तर इथून तिथून आहे, कोणालाच नाव ठेवायला जागा नाही, अशा प्रकारची स्थिती आहे की मुलाला, मुलीला, वहिनीला, आईला. आता मागे 6 मंत्र्यांची आई किंवा बायको नगराध्यक्ष झालेली मागच्या काळात, मागची जी महिन्यात इलेक्शन झाली ना त्याच्यामध्ये. तसाच काहीसा प्रकार आता होतोय. आता जे कोणी खरोखर कार्यकर्ते आहे यांना उमेदवारी दिली तर आपण त्याला विरोध नाही करता येणार. पण ज्यांचा काहीच राजकीय संबंध नाही, सामाजिक संबंध नाही, अशा लोकांना उमेदवारी कुटुंबीय म्हणून देणं हे चुकीचं आहे. काल आणि परवा नाही, याला जोडून आहे. भाजपने महाराष्ट्रभरात 337 उमेदवार वेगवेगळ्या महानगरपालिकेतून बाहेरून घेतले. त्यामुळे आता उपऱ्यांची माळ असं भाजपकडे अशी टीका होती. मी हे सांगतो ना, भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी म्हणतात, मग त्यांना लोक का आणावं लागतात इकडून तिकडून? हाच प्रश्न आहे ना माझा. त्यांना लोक आणावे का लागतात? जर तुमचा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर तुम्हाला इकडून तिकडून लोक का आणावं लागतात? आणि आल्यानंतर आता तुम्ही सुद्धा किती लोकांना बाहेरची उमेदवारी दिलेली. भारतीय जनता पार्टीची यादी जर बघितली मुंबईपासून तर खालच्या आमच्या नांदेडपर्यंत, परभणीपर्यंत भारतीय जनता पार्टी उमेदवार भेटत नाही. इथं संभाजीनगरात भारतीय जनता पार्टी युती तुटल्यानंतर आमच्या कित्येक लोकांना फोन केले त्याने रात्री बेरात्री, कित्येक लोकांना, त्यांच्याकडे उमेदवार नव्हते. आणि कसला मोठा पक्ष आला, फुगाय नुसता. दादा, तुम्ही जो मंत्र्यांवर आरोप केलाय तर ते कॉल रेकॉर्डिंग आहे का तुमच्याकडे त्या संदर्भात? कॉल रेकॉर्डिंग वगैरे हे फालतूपणाचं लक्ष आहे. मी असे कॉल रेकॉर्डिंग या भानगडीत कधीच पडत नाही. हे अतिशय चुकीचं असतं कॉल रेकॉर्डिंग कोणी कोणाचं करणं, असं माझं स्पष्ट मत आहे. काल या आणि परवा महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचे किती इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे आणि भाजप निवडलेले आहेत? इथल्या संभाजीनगरचा आकडा 2-3 शिंदे गटात गेले, 2-3 भाजपमध्ये गेले, आणि आमच्यामध्ये आम्ही एक भाजपमधून एक घेतला, एवढंच. ठाण्यामध्ये एक बैठक झाली उपमुख्यमंत्र्यांच्या घरी आणि सगळे अधिकारी महापालिकेचे 4 तास 3 तास तिथेच होते. बाहेर सगळ्या अधिकाऱ्यांच्या गाड्या लागल्या होत्या. आचारसंहिता सुरू आहे महापालिका निवडणुकीची. तर हा गैरवापर आहे यंत्रणेचा असा आरोप होतो या सगळ्या याच्यावर. कशासाठी अधिकारी घरी आरो होते आरो हे पहा, इलेक्शनच्या काळामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना त्यांना बोलवता येत नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तरी जाता येत नाही. त्यांना कोणत्याही रुटीन शिवाय, कामाशिवाय कोणत्याही इतर सूचना देता येत नाही.
जर ठाण्यात अशी घटना घडली असेल तर मी सगळ्यात आधी या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. असे जे अधिकारी आहे ज्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीला जे हजर होते त्यातल्या त्यात आरओ हजर होते. आरओना निवडणूक काळात निवडणुकीशिवाय कोणतीही ड्युटी दिली जात नाही कोणत्याही कामाची. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे लोक गेलेले असतील यांना निलंबित केलं पाहिजे. अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आलीच आहे आणि आता थेट म्हणताय की भाजपच्या विरोधातच ही लढाई आहे. आणि हे ते अनौपचारिक औपचारिकमध्ये बोलले पण भाजपला आणि टार्गेट ते आज करायचं आहे. पत्रकार परिषद पण घेण्याच्या भाजपच्या विरोधात. पण अजित दादा हो, त्यांच्यासोबत सत्तेतही आहे आणि आता भाजप विरोधात लढाई चालू आहे. आता याच्याविषयी काय बोलावं मला ते नाही कळत. एकीकडे सोबत राहायचं आणि एकीकडे दुसऱ्या सोबत पण फिरायचं असा प्रकार आहे. एक इंटरेस्टिंग घटना चांगल्या भाषेत सांगायचं. एक इंटरेस्टिंग घटना आहे. शिवसेनेचे एक उमेदवार आहे, मुंबईत त्याचा पराभव झाला. त्याच्या घराबाहेर जादूटोणा झाला होता. त्यांनी पोलिसांना तक्रार दिली, जादूटोण्यामुळे पराभव झाला. जादू टोण्यामुळे काही होत नाही. आपण कोणत्या विज्ञान युगात राहतो. असे जादू टोणे याला काही अर्थ नसतो. ज्याची त्याची श्रद्धा असेल. परंतु आपण आता या विज्ञान युगात राहतो. असे जादू टोणे झाले असते तर लोकांनी तेच केलं असतं ना. कशाला सेवा करत बसायची, कशाला लोकांचे हातपाय जोडत बसायचे. त्यामुळे याच्यावर माझा तरी विश्वास. आपल्या निवडणूक प्रशासनाचा एक गोंधळ पुढे आलाय. मृत शिक्षकांना त्यांनी नोटीस बजावली आहे की तुम्ही निवडणुकीत कामात हजर राहिले नाही म्हणून कारवाईची. चुकीचं आहे. अशा पद्धतीनं जे मृत झालेले त्यांनाच नोटीस गेली. प्रशासन किती पद्धतीनं अलर्ट आहे हे लक्षात येतं याच्यातून. कोण आहे काय आहे, माणूस जिवंत आहे का मेलेला आहे हे सुद्धा ते बघत नाही. जामखेडमध्ये राम शिंदेच्या वाढदिवसानिमित्त सेशन कार्डचं वाटप करण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता, त्यावर राम शिंदेचे फोटो लावण्यात आले, स्टिकर लावण्यात आले, असा व्हिडिओ सुद्धा रोहित पवारांनी ट्विट केलाय. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज आहे. त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या बरोबरीनं कोणी असण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. असं जर कोणी केलं असेल तर ते चुकीचं आहे. कृपाशंकर सिंह यांचं विधान आपण ऐकलं होतं महापौर पदावर. आता त्यावर त्यांनी माघार घेतली, सर्वासर्व करतायत. मात्र मराठी महापौर होणार याबाबत मात्र अजूनही बोलायला तयार नाही. हे पण कृपाशंकर सिंग हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे. त्यांनी परवाच बोललेले आहे की उत्तर भारतीय महापौर होईल. त्याच्याविषयी आम्ही भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं पोटातलं ओठात आलेलं आहे. मागच्याच महिन्यात एक केंद्रीय मंत्री आले होते IIT पवईला. त्यांनी सांगितलं की IIT पवईचं नाव बॉम्बेच असलं पाहिजे. IIT बॉम्बेच असलं पाहिजे. हे चांगलं झालेलं आहे. मुंबई ही मराठी माणसाचं नाव आहे, मराठी नाव आहे, ते त्यांना चालत नाही. आणि भारतीय जनता पार्टी तोंड देखलंपणे मुंबई किंवा महाराष्ट्र आणि मराठीवर प्रेम दाखवतो. प्रत्यक्षात कृपाशंकर सारखे त्या केंद्रीय मंत्र्यासारखी अवलाची ती भारतीय जनता पार्टीचीच आहे. उद्यापासून मैदानाला सुरुवात होणार आहे खेळाला. उद्यापासून प्रत्यक्ष मैदान खेळायला सुरुवात होणार आहे. काय निवडणुकीमध्ये तुमचे विषय असतील, तुमचा खरा विरोधक कोण आहे, कुणाशी तुमची लढत होणार आहे ते आम्हाला सांगा. हे पण निवडणुकीचे विषय निश्चित सगळे समोर येतील. निवडणुकीचा अजेंडा आमचा तयार झालेला आहे. मागच्या काळातला राज्यकारभार कशा पद्धतीनं होतो हा सुद्धा जनतेसमोर आम्ही आणू. निश्चित ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आम्ही जो वचननामा मागच्या 2015ला काढला त्याची स्थिती सुद्धा आम्ही जनतेसमोर आणू. आणि येणाऱ्या काळात या शहराला आवश्यकता काय आणि ते आम्ही कशा पद्धतीनं करू हे लवकरच 1-2-4 दिवसामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. पूजा मोरे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र दोन्ही व्हिडिओ काढून जर उमेदवारी अर्ज मागे घेतले जात असेल तर त्याचे गंभीर परिणाम होईल असे जरा करतो. जुने व्हिडिओ बऱ्याच जणांचे कोण आला काय बोलत असतं आपल्याला माहिती आहे. आता देवेंद्र फडणवीस अजितदादा चक्की पिसिंग म्हणत होते. छगन भुजबळांची जागा जेलमध्ये असंच म्हणत होते. अजितदादा सुद्धा भाजपला कमळाबाई म्हणत होते. आता ह्या सगळ्या जुन्या गोष्टी असतातच. आता त्या धरून चालायच्या का न चालायच्या हे परिस्थितीवर अवलंबून असतं असं मला तरी वाटतं.
पूजा मोरे एक चांगली कार्यकर्ता आहे एवढं तर मला माहिती, पण ती भारतीय जनता पार्टीत कधी गेली हे मला काही माहिती नाहीये. पण निश्चित एक चांगली काम करणारी एक कार्यकर्ती आहे, एक चांगली मुलगी आहे, आपल्या मराठवाड्यातली आहे. ती पुण्यात आता लग्न झाल्यामुळे पुण्यात गेलेली आहे. मी तिच्या लग्नाला गेलो होतो. चांगली मुलगी आहे, हुशार आहे, चांगलं काम करणारी आहे. दुर्दैवानं तिची संधी हिरावल्या गेली. दादा मामूच्या पत्रात केरसाहेब नाही करणार, मग काय झालं? मामू हे शिवसेनेचे उमेदवार आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम?